नमस्कार, मी हमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो, आज आपण ठाणा गोल सिनेमाच्या गल्लीमध्ये आलेलो आहे. इथं दोन्ही महिला, आई आणि मुलगी, हे दोन्ही गंभीर अवस्थेत आजारी पडलेले आहेत. हे काहीतरी मला वाटतं छोटे मोठे धंदा करतात आणि त्या फुटपाथवर राहतात आणि त्याच्यावरून त्यांचा रोजगार आणि घर चालतं. घर चालण्यापेक्षा बोलू तर ते फुटपाथवरच राहतात. त्यांचं 2 टायमाचं जेवण असं त्या जे काही साहित्य विकल्या जातात त्याच्यावर त्यांचं ते आपलं पोट भरतं. तर असंच मला स्थानिक आपले मित्र आहेत, त्यांचं नाव काय सांगणार आहे? अवधूतजीने आम्हाला फोन करून सांगितलं आहे, कारण काय ह्याच ठिकाणी गेल्या वेळी आम्ही एक कॅथलिक गोमस म्हणून त्यांना आपण उचललं होतं. सेम तेच ठिकाण आहे. आशिष टोके साहेबांचं ऑफिस आहे, जे मनसेचे मोठे नेते आहेत. त्यांच्या त्या गायाच्या बाजूला पडलेल्या फार वाईट अवस्थेत आहे. आपण आता दाखवूया, बघूया त्याची परिस्थिती काय, बोलण्याचा प्रयत्न करू. कारण का ती महिला आहे, जास्त आपण फोर्स नाही करू शकत कोणाला, पण तरी आमच्या पद्धतीने आपण त्यांना फोर्स करू. बघूया त्याची कंडिशन काय आहे. या तुम्हाला मी आता दाखवतो. आजी आहे. ही तुमची आई आहे का? ही आई आहे आणि तुमची मुलगी आहे. बघा परिस्थिती फार वाईट आहे. दोघंही खूप घाणेरड्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत. आणि तुम्ही सांगू शकता रे किती दिवसापासून इथे आहे? हां, नाही जो हे येतात तर तुम्ही विचारलं असेल अगोदर कुठे राहतात काय असं काही? कारण काय की बऱ्याच ठिकाणी मुंबईमधून लोक कुठून कुठून येतात आणि फार आपलं पोट भरण्यासाठी येतात तर खरं, पण जर अशी कंडिशन होते तर कोणी मदतीला येत नाही. आणि मी यांना दोघांकडून मनापासून धन्यवाद करतो ह्या भावांचा, की अशी कधी घटना घडली ते नक्कीच आम्हाला फोन करतात सातत्याने. जोशी सर असं घटना झालेली आहे, अशी जी अवस्था आहे यांची, यांना मदतीची गरज आहे, ते बेघर आहेत. तर आम्ही आता यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, उपचार करू आणि नंतर यांचा मालूमात करू की कुठे राहतात, काय राहतात, यांचा पत्ता काय आहे. हे माध्यमातून आपल्या पुकारच्या माध्यमातून ही सगळी माहिती लेडीज कॉन्स्टेबल लागेल आपल्याला. मी लेडीज कॉन्स्टेबलला पण बोलवलेलं आहे आपण. बघू आता पुढच्या परिस्थितीमध्ये काय होतं, आपण प्रयत्न करू यांचं नाव विचारण्यासाठी. तुमचं नाव काय आहे? नाव काय? नाव रजनी मंगेश गाडीगावकर. अच्छा, रजनी मंगेश गाडेगावकर. तुमचं गाव कुठलं आहे? ठीक आहे, सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. मनस्थितीत आहे. सांगा नाव काय पूर्ण? माझं नाव आहे. नाव विचारलं? नाही, तुम्ही राहिलं कुठे आहेत? गाव गाव माझं गाव आहे. ठीक आहे, काय हे आराम करा, आपण नंतर हे करू. ठीक आहे आजी. एक काम करा. हां, मी हॉस्पिटलला नेतो तुम्हाला. आजी तुझं नाव काय आहे? हां, ठीक आहे. आजीचं थोडं दोघांची तब्येत थोडी डाऊन आहे. सांगण्याच्या याच्यात नाही. आपण सगळ्यात पहिला तो उपचार आम्ही महिला कॉन्स्टेबलची वाट बघतोय. जे एकदा महिला कॉन्स्टेबल आले तर आपण त्यांना लगेच ॲडमिट करूया. आम्ही वाट बघतोय महिला कॉन्स्टेबल यांची. हां, बाथरूमला इथे जागा नाही आहे. तुम्ही काय करा, चालेल तिथेच तुम्ही पॅन्टाच करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. करा, चालेल. काय प्रॉब्लेम नाही, पॅन्टाच करा. या आईंना थोडंसं आई. ठीक आहे, आपण इथंच थांबूया. पुढची माहिती तर तुम्हाला आमच्या फेसबुकच्या माध्यमातून दिल्या जाईल. आम्ही पोलिसांची वाट बघतोय. त्याच्या लेडीज असल्यामुळे आम्ही यांना हात नाही लावू शकत. कारण का की कायद्याने थोडंसं लेडीज कॉन्स्टेबल असेल तर ती सगळी व्यवस्थित माहिती पण घेऊ शकतो. महिला असल्यामुळे काय होतं की यांची मनस्थिती आता सध्या स्थिर नाही आहे आणि आपण यांना आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी घेऊन जातोय. मी इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर आपण आता लेडीज कॉन्स्टेबल आलेले आहेत आणि सातत्याने हे पण येतात मदतीला. तर आपण बोलून आता यांची पुढची माहिती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काढूया, कारण की आता आपल्या मनस्थिती नाही आहे दोघांची सांगण्याची, काय कुठून आले काय आले. आपण प्रयत्न केला. मॅडम आपण यांना आता सिटीमध्ये घेऊन जाऊया. सगळं दोघंही कापतायत चालतात. चालेल चालेल. थोडे 1-2 दिवस बरे झाले बरोबर आपल्या पद्धतीने माहिती करून आणि त्यांना मग त्याच्यामध्ये आपण हे करूया. ठीक आहे मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओला. आले सर्व मदतीसाठी पोलीस महिला कॉन्स्टेबल पण आले. आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटू. यांची माहिती पूर्ण मिळाली तर आपल्या संस्थे पेजने आपण पुढची माहिती देऊया. मी सगळ्यात पहिला यांचा धन्यवाद करतो गजानन बुक डेपोवाल्यांचा आणि मित्र तुझं नाव अवधूत. हा दोघांचा मी मनातून धन्यवाद करतो. सातत्याने आम्हाला फोन करतात, कुठे कोण असं घटनास्थळी पडलेले आहेत, वाईट अवस्थेत असेल किंवा फार याच्यात असतात. मी काही जास्त बोलणार नाही, इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या मिस्टरांच्या भावाने ते ठरवलं लग्न आणि त्याच्यानंतर आमचे सगळ्यांचे संबंध होते ना, सगळ्यांचे संबंध होते ते तुटत आईच्या तोंडावरून हात काढा. हां बोला. आणि त्याच्यानंतर ना लग्नामध्ये आमचं सगळं तुटत तो म्हणायचा, त्याचा भाऊ म्हणायचा. तुमच्या मिस्टरांचं नाव काय? मंगेश बळीराम घाडीगावकर. अच्छा ते ठीक आहे. हां. पण ते तर आम्ही ॲड्रेस काढू आता. थांबा ऐकून ऐका, मला जेवढं पाहिजे तेवढं सांगा. ॲड्रेस काढायला जो जिवंत हवा ना. हां मग ठीक आहे, तो पण विषय सोडा. आता तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठे राहतात? सध्याच्या परिस्थितीमध्ये बिचारे ते गजानन बुक डेपोवाल्यांनी आम्हाला इथपर्यंत घेऊ खूप म्हणजे तुमचं घरबीर नाही काही? हां? घरबीर स्वतःचं? नाही कोकणामध्ये राहायचे ना अगोदर? हो राहायचं. तिथं घरबीर काही नाही? काही नाही. मग एवढं वर्ष कुठे राहायचे? येस. चंदनी कोलीवाड्यात? हो. मग तिथं काय घर स्वतःचं आहे? काही नाही, कारण का सगळं घेतलं असतं. हां पण अशी गंमत झाली की सगळं म्हणजे इतकं घेतलं असतं की पण त्या लोकांनी खूप आम्हाला बदनाम केलं. ठीक आहे. मी पुढची कारवाई करतो. तुम्ही फक्त आता बरे व्हा.